जर तुमचा नवरा कमावता असेल, चांगला पगार असेल, तर कोणत्या गोष्टी एका गृहिणीने डिस्कस केल्या पाहिजे? प्रत्येक गृहिणीला हेल्थ इन्शुरन्स हा महत्त्वाचा आहेच. त्यामुळे फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स हजबंडने त्यांच्या कुटुंबासाठी घेतला पाहिजे. तो कोणाकडे आहे, तो किती रुपयांचा आहे, जर क्लेम करायची वेळ आली तर कशा प्रकारे करायची, ती प्रोसेस काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. कर्जही आपल्याला घ्यावीच लागतात कुठल्या तरी गोष्टींसाठी. सो ती कर्ज किती आहेत, त्याचे EMIs किती आहेत, किती वर्षांसाठी अजून ते कर्ज फेडणं बाकी आहे. सो ह्या सगळे व्यवहार जे आहेत त्याचा एक योग्य प्रकारचा रेकॉर्ड प्रत्येक घरामध्ये असला पाहिजे. बचत किती आपण करतोय ती अमाऊंट महत्त्वाची नाही आहे. तर बचत करायचे हा डिसिजन आपला महत्त्वाचा आहे. सुरुवात जर करायची झाली तर सिम्पल बँक रिकरिंग डिपॉझिट्स किंवा पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट्स हे गो टू ऑप्शन्स आहेत सुरुवात म्हणून. आपल्याला कुठलीही इन्व्हेस्टमेंट करताना 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आपलं गोल काय आहे, म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी आपण इन्व्हेस्ट करतो. मग येतं आपल्याकडे हातात वेळ किती आहे, आणि ते कळल्यानंतर मग आपलं रिस्क ॲपेटाईट किती आहे. घराचा महिन्याचा खर्च, मुलांचा खर्च, शिक्षणाचा खर्च, भिशी, बचत गट, सोनं, अचानकपणे आलेला खर्च, या सगळ्याचं गणित महिला वर्षानुवर्ष व्यवस्थितपणे बसवतायत आणि सांभाळतायत. पण तरीसुद्धा काही प्रश्न आहेत. स्वतःच्या नावाने किती गुंतवणूक केली आहे, स्वतःची अशी किती बचत केलेली आहे, नवऱ्याची नाही स्वतःची अशी किती बचत केलेली आहे, किंवा याच्याही पुढे जात भविष्याचं काय प्लॅनिंग आहे, कुठल्या विमा पॉलिसीज घ्यायच्या आहेत, घेतल्या पाहिजे, त्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, फ्युचर प्लॅनिंग, फ्युचर गोल्स काय आहेत, याबद्दल किती डिस्कशन होतं, किंवा याबद्दल तुमच्यामध्ये किती अवेअरनेस आहे. या सगळ्या गोष्टी खरं तर महिलांनी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा असं एक ऑब्झर्वेशन आपल्याला दिसून येतं की पैसे कमावणारा व्यक्ती वेगळा असतो आणि सांभाळणारा वेगळा असतो, आणि कित्येकदा महिलांचं मोठ्या आर्थिक निर्णयांमध्ये तेवढा सहभाग नसतो. तर आपल्याला हेच चित्र हळूहळू बदलायचं आहे आणि महिलांनाही फायनान्समधल्या कोणत्या अशा बेसिक गोष्टी आहे ज्याची माहिती मिळाली पाहिजे, ज्याची माहिती घेतली पाहिजे. छोट्या बचतीपासून मोठ्या गुंतवणुकीपर्यंत कोणत्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे, सगळ्या गोष्टी आज आपण डिकोड करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला जॉईन झालेल्या आहेत सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर प्रियदर्शनी मुळे मॅम खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा हाच प्रश्न आहे की महिलांना बऱ्याचदा फायनान्स म्हणल्यावरती एकदम किचकट आहे किंवा क्लिष्ट गोष्टी आहेत, त्यामुळे कमवायची माहिती असते पण कुठे गुंतवायची याची माहिती नसते. सगळ्यात पहिल्यांदा आपण हा एपिसोड गृहिणींना डोळ्यासमोर पुढे ठेवून करतोय. तर कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या महिलांना माहिती पाहिजेत आणि महिलांनी आर्थिक गोष्टींमध्ये का रस घेतला पाहिजे? मगाशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आपलं घर हे घरातल्या स्त्रीभोवती फिरतं असं म्हणतात. त्यामुळे नाती जपणं असो, घर सांभाळणं असो, घरातल्या सगळ्यांची कुटुंबाची काळजी घेणं असो, आणि तिथपासून ते खर्च सांभाळणं असो, आणि आर्थिक बाजून ती कशी योग्य राहील, घराचा आर्थिक स्तर कसा योग्य राहील, तो कसा उंचावला जाईल, याची सगळ्यात जास्त काय म्हणतो इच्छा किंवा पराकाष्ठा ती स्त्री करत असते, जरी ती कमवत असेल किंवा नसेल. आणि गृहिणींचं यामध्ये योगदान एवढ्यासाठी जास्त आहे का 24/7 ते या कारणांसाठी फक्त घरासाठीच असतात कुठेतरी. त्यामुळे जसं बाकीच्या गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग आहे तसा आर्थिक निर्णय म्हणा किंवा आर्थिक स्वातंत्र्य जे आहे त्यासाठी सुद्धा गृहिणींचा सहभाग किंवा त्यांचा अवेअरनेस हा प्रचंड महत्त्वाचा ठरतो. बरं, म्हणजे मोस्टली काय होतं की महिलांना याबद्दल माहिती नसते की घराचा एक कर्ता पुरुष असतो, तो सगळे डिसिजन घेत असतो, आणि महिला नेहमीप्रमाणे त्यांचं घर खर्च असेल किंवा बेसिक घर चालवणं ज्याला आपण म्हणतो ते असतात. महिलांनी जागरूक का राहावं? जागरूक एवढ्यासाठी महिलांनी राहणं किंवा घरातल्या स्त्रीने राहणं अशासाठी गरजेचं आहे, कारण जेव्हा गोष्टी सुरळीत चाललेल्या आहेत तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो. पण कुठल्या तरी अनपेक्षित प्रसंगांना जर घरातल्यांना किंवा कुटुंबाला तोंड देण्याची वेळ आली आणि त्यामध्ये जर आर्थिक गोष्टी इन्वॉल्ड असतील तर त्यामध्ये घरातली स्त्री सगळ्यात जास्त आधी कणखरपणे उभी राहते. आणि त्यावेळेला तिला जर माहिती असेल की आर्थिक बाबी कशा प्रकारे हाताळल्या जात आहेत घरातल्या मुळे, जरी ती कमवत नसेल तरी, तर ही माहिती किंवा हा अवेअरनेस त्या घरातल्या स्त्रीला जर असेल तर ती जागरूकता असेल तर ती त्या प्रसंगांना योग्य प्रकारे तोंड देऊ शकते. आणि जेव्हा गोष्टी सुरळीत चालू आहेत तेव्हा प्रत्येकाचीच इच्छा असते की आपलं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते कुठेतरी एक उंचावलं पाहिजे. आज आपलं जे इन्कम आहे ते कुठेतरी वाढलं पाहिजे, आणि त्यासाठी योग्य तो हातभार ती स्त्री इनडिरेक्टली तरी नक्की लावू शकते. त्यामुळे घरातल्या स्त्रीचं जागरूक राहणं आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं ठरतं. मोस्टली जेव्हा महिला घराचं बजेट ठरवतात तेव्हा काही कॉमन चुका होत असतील. अशा काही चुका आहेत का, किंवा अशा काही टिप्स आहेत का की महिलांनी घराचं बजेट ठरवताना किंवा घर चालवताना या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे?
जसं आपण म्हणालो म्हणजे इन्कम अर्नर्स वेगळे असतात किंवा ते सांभाळणाऱ्या घरातल्या स्त्रिया असतात. असं आपण म्हटलं गृहिणींच्या बाबतीत, तर एक अमाऊंट त्यांच्याकडे दर महिन्याला येत असते घराच्या खर्चांसाठी. मग त्यातून त्यांनी 2 ते 3 पार्ट्स नक्की करावेत बजेट करताना. त्यामधले अतिशय आवश्यक जे खर्च आहेत ना, म्हणजे आपली युटिलिटी बिल्स असतील किंवा कुणाचे हाऊस हेल्प असतील किंवा इतर पगार असतील, तर या सगळ्या गोष्टी ज्या अगदी मॅन्डेटरी आहेतच आपल्याला, ज्या पे कराव्या लागणार आहेत, त्या ऑटो पेमेंट मोडवर आपण टाकू शकतो किंवा त्याचं एक वेगळं खर्च, त्याची नोंद वेगळी ठेवायची. त्यानंतर काही खर्च जे असतात ते क्वार्टरली किंवा ॲन्युअल बेसिसवर येतात. म्हणजे मुलांच्या शिक्षणाच्या फीज असतील, स्कूल फीज असतील किंवा ॲन्युअल प्रीमियम्स असतात आपली इन्शुरन्सेसची. तेव्हा मग आपल्याला आठवतं 2-3 महिन्यानंतर की इन्शुरन्स प्रीमियम ड्यू आहे. मग त्यावेळेला मग शोधाशोध करायची की सेव्हिंग्समध्ये किती आहेत किंवा कसे करायचे. त्यापेक्षा थोडा भाग त्याचा आधीच जर बाजूला काढला तर ते योग्य ठरतं. आणि मग येतात ते अतिरिक्त खर्च किंवा डिस्क्रिशनरी एक्सपेन्सेस जे आपण म्हणतो. लाईफस्टाईल असेल, शॉपिंग असेल किंवा रिलेटिव्स किंवा आपल्या फॅमिली फ्रेंड्समध्ये कुठले समारंभ असतील, मग तिथे गिफ्टिंग आलं, त्यालाही खर्च होतातच. मग अशा प्रकारचे खर्च किती करायचे आहेत ते नेमके त्याचा आराखडा ठेवायचा. थोडक्यात काय, तर सुरुवातीला आधी याची नोंद घ्यायची, किती आहेत, आपल्याकडे किती येत आहेत, आणि त्यातून मग आपल्याला कळतं की आवश्यक ते खर्च सोडून अतिरिक्त खर्चांसाठी आपलं बजेट किती आहे. आणि त्यातच कुठेतरी भागवण्याची किंवा ट्रॅक ठेवण्याची आपल्याला सवय आपोआप लागून जाते. त्यामुळे बजेट करताना ह्या 3 गोष्टी आपण नक्की लक्षात ठेवू शकतो. ओके. पण ह्याच्यात तरीसुद्धा काही गृहिणींची अशी तक्रार असते की माझ्या हातात महिन्याच्या शेवटी काही बचतच होत नाही किंवा पैसाच उरत नाही, जातो कुठे तेही कळत नाही. तर अशा स्थितीमध्ये स्वतःसाठी पैसे साठवण्यासाठी काय करता येईल? बचत कशी करायची ही? सो बचत किती आपण करतोय ती अमाऊंट महत्त्वाची नाही आहे. त्या बचत करायचे हा डिसिजन आपला महत्त्वाचा आहे. आणि त्या बचतीची सुरुवात आणि त्याची सवय ही खूप महत्त्वाची आहे. अगदी 200 रुपये जरी महिन्याचे मी वाचवले, वेगळे काढले, तरीसुद्धा ती बचत आहे. त्या 200चे 2000 इव्हेंच्युअली होत जाणार आहेत. पण सुरुवातच केली नाही किंवा ठरवलंच नाही की कसं करायचं तर होणार नाही. कुठलं तरी एक अकाउंट असं असू शकतं ज्यामध्ये फक्त आपण खर्चांसाठी ते बँक अकाउंट ठेवू शकतो. आणि असंच कुठलं, आपल्याकडे 2 ते 3 अकाउंट्स असतातच, बँक अकाउंट्स प्रत्येकाचे. त्यामुळे त्या गृहिणीने असं ठरवू शकते की एखाद्या अकाउंटमध्ये फक्त सेव्हिंग्ससाठी थोडे पैसे बाजूला काढले, सुरुवातीलाच बाजूला काढले, त्या अकाउंटमध्ये नुसते ट्रान्सफर करून ठेवले तरीसुद्धा ती बचतच झाली. मग ते अगदी 500 रुपये असू देत किंवा 1000 रुपये असू देत, सुरुवात त्याने करा. मग हळूहळू ती रक्कम कशी वाढते हे आपल्यालाच कळत नाही. ह्याच्यामध्ये एक मुद्दा असाही येतो की बचत करण्यासाठी सेपरेट अकाउंट काढायचं असेल तर ते गृहिणीचं स्वतःच्या नावाने असावं का जॉईंट असावं? तो त्या हजबंड वाईफचा जॉईंट डिसिजन असावा. पण जर पूर्ण आर्थिक व्यवहार घरातले जे आहेत ती स्त्री सांभाळत असेल तर त्या स्त्रीच्या अकाउंटवर ते नक्की ट्रान्सफर झालेले किंवा तिथूनच ते व्यवहार सुरळीत राहिलेले केव्हाही चांगले. त्यामुळे त्या गृहिणीला सुद्धा तो अंदाज घेता येतो की नेमके किती आपल्याकडे खर्चाला आहेत, त्यातून किती खर्च होत आहेत. कारण आता पूर्वीसारखं राहिलं नाही आहे की कॅशमध्येच काही वर्षांपूर्वी सॅलरीसुद्धा यायची किंवा कॅशमध्येच आपण व्यवहार करायचो, असं हल्ली नाही होत. आपली UPI पेमेंट्स आहेत, ऑनलाईन बँकिंग आहे, त्याचा फायदाही तेवढाच आहे. पण त्यामुळे होतं काय, पटकन पैसे खर्च होतात. त्यामुळे आपल्या बँक अकाउंटमध्ये बॅलन्स असेल, आपण बाहेर गेलो तर अनावश्यक खर्चसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे एक डेडिकेटेड अकाउंट एक्सपेन्सेससाठी ठेवलेलं केव्हाही चांगलं. ओके. बचतीनंतर अर्थात पुढचा टप्पा आहे तो गुंतवणुकीचा. तर महिलांनी फक्त बँकेमध्येच पैसे ठेवणं, साठवणं पुरेसं आहे का? त्याच्या पुढेही जाऊन काय महिला करू शकतात? काय केलं पाहिजे? आता बँकांच्या ज्या प्रॉडक्ट्स किंवा ऑप्शन्स आहेत जिथे आपण पैसे गुंतवू शकतो, तर ते थोडे लिमिटेड म्हणू शकतो आपण. पण सुरुवात त्याने नक्की होऊ शकते. म्हणजे एखादी गृहिणी जिला फार इंटरेस्ट नाही आहे किंवा इंटरेस्ट डेव्हलप होतो आहे आर्थिक बाबींविषयी, किंवा त्यांना असं वाटतंय की आता काहीतरी फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स मी हँडल करायला हवीत, कुठेतरी मी लक्ष द्यायला हवं, तर ही पहिला टप्पा असेल की बचतीपासून सुरुवात करायची. आणि त्या बचतीला गुंतवणुकीचं स्वरूप द्यायचं असेल तर एक सिम्पल रिकरिंग डिपॉझिट त्या आपल्या बँक खात्यातून उघडू शकतात. त्यामुळे आपोआपच बचतही होईल. महिन्याच्या त्या तारखेला RDचे पैसे ते डिडक्ट होतील आणि त्यातून जो रेट ऑफ इंटरेस्ट ॲप्लिकेबल असेल त्यातून मॅच्युरिटी अमाऊंट आपल्या अकाउंटमध्ये परत जमा होईल. तो एक कॉन्फिडन्स किंवा ती सवय बिल्टअप झाली की मग पुढे FDs आहेत, थोडे पैसे साठलेले आहेत, मग फिक्स डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट केले आणि मग पुढे जाऊन इतर अनेक ऑप्शन्स आत्ता आहेत इन्व्हेस्टमेंटचे, ज्या त्या नक्की एक्सप्लोअर करू शकतात. पण बचत नेमकं काय, गुंतवणूक काय, बँकांचे व्यवहार कसे हँडल होत आहेत, आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट कसा मिळतो आहे, आपली रिस्क ॲपेटाईट तेवढी आहे का, हे सगळं ओळखायची सुरुवात या छोट्या छोट्या ऑप्शन्सनी नक्की होऊ शकते. आणि मग मार्केट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट्स. अच्छा.
पण ह्याच्यामध्ये गृहिणींच्या समोर वेगवेगळी उद्दिष्ट असतात. म्हणजे कदाचित मुलगा लहान असेल, त्याचा शाळेचा खर्च असतो, घरात म्हातारे किंवा वयोवृद्ध असतील, आजी आजोबा म्हणा, सासू सासरे, त्यांचा खर्च असू शकतो, आईवडिलांचा असू शकतो. अशी प्रत्येकासमोर उद्दिष्ट वेगवेगळी असतात. ती डोळ्यासमोर ठेवून कसं त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे किंवा नवऱ्याशी कोणत्या गोष्टींबद्दल प्रायोरिटीने बोललं पाहिजे. जर तुमचा नवरा कमावता असेल, चांगला पगार असेल, तर कोणत्या गोष्टी एका गृहिणीने डिस्कस केल्या पाहिजेत? सो आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कुटुंबाला काय आवश्यक आहे हे घरातली स्त्री जास्त चांगली जाणू शकते. त्यामुळे मुलांच्या प्रती काय नीड्स आहेत, त्यांच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, म्हणजे त्यांच्या शिक्षणाचे खर्च किती आहेत, किंवा जर वयोवृद्ध मंडळी घरात असतील तर त्यांचे मेडिकल एक्सपेन्सेस असू शकतात, किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची आपली ॲज अ मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला वाटू शकत असतं. सो त्याचा एक टाईमलाईन ठरवायला हवी, त्याचा अंदाजे खर्च किती आहे हे आधी ठरवायला हवं, आणि त्यानुसार आपल्याला कुठलीही इन्व्हेस्टमेंट करताना 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे आपलं गोल काय आहे, म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी आपण इन्व्हेस्ट करतोय. मग येतं आपल्याकडे हातात वेळ किती आहे, आणि ते कळल्यानंतर मग आपला रिस्क ॲपेटाईट किती आहे. सो मुलांसाठी जर बघितलं खर्च जे आहे ते रिकरिंग बेसिसवर जे असतील, म्हणजे ॲन्युअल स्कूल फीज आहे, त्यासाठी मग रिस्क ही इन्व्हेस्टमेंट्स नकोत. मग सिम्पल रिकरिंग डिपॉझिट किंवा एखाद्या डेट लिक्विड फंडमध्ये SIP हे सुद्धा आपल्याला उपयोगी ठरू शकते. आपल्या वडीलधाऱ्या माणसांविषयी जर म्हटलं की 3-4 वर्षात एक कॉर्पस त्यांच्यासाठी जमा करायचा आहे असं जर ठरवलं, तर मग डेट किंवा थोडंसं इक्विटी पार्ट असं मीडियम ड्युरेशनने आपण पोर्टफोलिओ बनवू शकतो. आणि जर मुलांच्या शिक्षणाविषयी लाँग टर्मसाठी विचार करत असू तर मग मार्केट लिंक्ड SIPs. आणि मग यामध्ये कसं ठरतं की हजबंड वाईफमध्ये जर ते हजबंड अर्निंग मेंबर असेल तर त्यांचे पर्स्पेक्टिव्ज असतात, किंवा त्यांचेही विचार असतात, त्यांना काही बाबतींमध्ये नॉलेज असतं, ते नॉलेज शेअरिंग महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं ठरतं. मग जेणेकरून मग ती दोघंजणं ते गोल्स प्रायोरिटाईज करू शकतात, आणि मग अशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचं. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण आपल्याला काय हवं आहे ते त्या दोघांनी ठरवलं पाहिजे. गृहिणींनी तिची म्हणजे तिचे स्वतःचे पैसे साठवून तिची बचत करून ते गुंतवणं, आणि हजबंड वाईफ या दोघांनी एकत्रितपणे काहीतरी गुंतवणं, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? कुठला ऑप्शन कधी काय निवडायचा, किंवा हे कसं आयडेंटिफाय करायचं? जो स्वतःच्या बचतीतून जाणारा मार्ग आहे ना, तो त्या गृहिणीला थोडंफार एक फिनान्शियल फ्रीडम देतो. म्हणजे आता याच प्रश्नावरून आठवलं, आपण इंग्लिश पिक्चर पाहिला असेल, त्यावेळी श्रीदेवीची भूमिका खूप छान प्रकारे त्यांनी दाखवलेली आहे. ती एक गृहिणी असते, तिने तिच्या बचतीतून, तिच्या छोट्याशा व्यवसायातून साठवलेले पैसे जेव्हा तिच्याच कामाला येतात, तो जो आनंद असतो किंवा तो कॉन्फिडन्स असतो तो वेगळा ठरतो. त्यामुळे ती बचत जर ती गृहिणी स्वतः त्या साठवलेल्या पैशातून पुढे काही करणार असेल तर ते काइंड ऑफ फिनान्शियल फ्रीडम तिला देतं. आणि ऑफकोर्स जेव्हा हजबंड वाईफ असतात त्या दोघांनी मिळून घेतलेले निर्णय, किंवा त्यांना कुठे पुढे जायचं आहे हे जेव्हा ते ॲज अ टीम ठरवतात, तेव्हा नक्कीच गोष्टी आपोआप तो मार्ग निघत जातो. ती गोल्स हळूहळू अचीव्ह होत जातात. पण प्रत्येक दोघांचेही पर्स्पेक्टिव्स, एकमेकांचे त्याबद्दलचे विचार, भूमिका, आणि त्यातलं एक योग्य प्रकारचं कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे जॉईंट गोल्स जी असतील ती त्या प्रकारे अचीव्ह होऊ शकतात. आणि एक काइंड ऑफ फिनान्शियल फ्रीडम स्वतःच्या बचतीतून नक्की मिळतं. ह्याच्यात महिलांमध्ये अजून एक पॉप्युलर प्रकार दिसतो आपल्याला भिशीचा, की अनेक महिला भिशीमध्ये पैसे गुंतवत असतात, दर महिना ती रक्कम जाऊन भरत असतात. भिशी हा ऑप्शन नेमका काय आहे, कसा वर्क होतो, आणि तो खरंच महिलांसाठी फायदेशीर ठरतो का? आता अनेक ठिकाणी भिशी खरंच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पॉप्युलर यासाठी आहे कारण त्या निमित्ताने काही जणी एकत्र जमतात महिन्याच्या त्या दिवशी. त्यामुळे एक चांगल्या प्रकारे त्यांचा वेळ स्पेंड होतो एकमेकींसोबत, शेअरिंग होतं, चांगल्या प्रकारे एक बॉन्डिंग तयार होतं, आणि प्लस बचत हा पण त्याला एक अँगल येतो की महिन्याला एवढे पैसे आपण काढतो आणि त्यातून ऐकतात. भिशी दुसरीही असते. काही ठिकाणी आपण सोन्यासाठी सुद्धा भिशी काढतो, की काही ज्वेलर्सकडे आपण काही काळापर्यंत पैसे देतो, इन्व्हेस्ट करतो, काइंड ऑफ रिकरिंग डिपॉझिट, आणि मग त्यानंतर आपण त्यातून सोनं विकत घेऊ शकतो. जेव्हा आपण भिशीबद्दल बोलतो तेव्हा 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे विश्वासार्हता, की जरी तुमची कम्युनिटी भिशी असेल, की काही महिला एकत्र येऊन ते करत आहेत, तर एकमेकींवरचा विश्वास इथे सगळ्यात बेस असतो. कारण इथे कुठलाही लीगल किंवा कंप्लायंट पॉईंट येत नाही. त्यामुळे त्यात सगळ्यांचा एकमेकींवर आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत विश्वास पाहिजे, किंवा हे टाळलं पाहिजे की खूपच मोठ्या रकमेची भिशी आपण करतोय. कारण बचतीचे इन्व्हेस्टमेंटचे अनेक दुसरे प्रकारही आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टी साधायच्या असतील तर छोट्या अमाऊंटची भिशी, जेणेकरून बॉन्डिंगही होतं आहे, थोडी बचतही होतं आहे. असं अतिरेक टाळावा, त्याची नोंद असली पाहिजे सगळ्या व्यवहारांची, आणि ती सगळ्या सदस्यांना त्या माहिती पाहिजे. या 3-4 गोष्टी जर केल्या तर भिशी
वाईट नाही आहे, पण फक्त भिशीमध्येच काही जणी इन्व्हेस्टमेंट किंवा बचतीचा मार्ग निवडतात, तेही थोडं टाळलं पाहिजे. त्यामुळे अतिरेक टाळला पाहिजे त्याचा. यातनं फसवणुकीचे प्रकार घडतात का? हां. फसवणुकीचे प्रकार काही प्रमाणात घडू शकतात, जर विश्वासार्हता कुठे मागे पुढे झाली तर. त्यामुळे ती महत्त्वाची ठरते. कुठे नोंदी जर नसतील तर मग ते व्यवहार म्हणजे त्यावर मग शंका उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे म्हणून म्हटलं की कंप्लायंट नसतात या गोष्टी. त्यामुळे जिथे लीगल किंवा कंप्लायन्स बॅकअप आहे अशा इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्ट केलेले केव्हाही चांगले. पूर्ण टाळू शकत नाही असं जर असेल तर थोडी अमाऊंट भिशी थ्रू तुम्ही करू शकता, पण सगळे पैसे फक्त भिशीतूनच येत आहेत असं बिलकुल करू नये. भिशीपेक्षा चांगले आणि सुरक्षित सेफ पर्याय कोणकोणते आहेत महिलांसाठी? हां, आता 2 आहेत. एक म्हणजे मार्केट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट्स आणि नॉन मार्केट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट्स. मग अशा आपण RDबद्दल बोललो, तर भिशीमध्ये तेच असतं की दर महिन्याला एक थोडी अमाऊंट बाजूला काढली जाते, त्याची बचत होते, पण त्यातून तेवढा परतावा इन्फ्लेशन बीटिंग रिटर्न्स मिळतीलच असं नाही. मग सुरुवात जर करायची झाली तर सिम्पल बँक रिकरिंग डिपॉझिट्स किंवा पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट्स हे गो टू ऑप्शन्स आहेत सुरुवात म्हणून. पण मग पुढे जाऊन आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ऑप्शन निवडू शकतो. म्युच्युअल फंड्स योग्य प्रकारे निवडले, त्यातून दर महिन्याला SIP सुरू केली तर तीच बचत त्याला आपण गुंतवणुकीचं रूप देतो आणि ती मार्केट लिंक्डसुद्धा असते. त्यामुळे त्या फंडनुसार जिथे आपण SIP करतोय त्याच्या पोटेन्शियल रिटर्न्सनुसार आपल्याला रिटर्न्स मिळतात. पण हे करताना त्या साधनाची संपूर्ण माहिती आपण घेतली पाहिजे. आपले रिस्क ॲपेटाईट त्याला योग्य पाहिजे, गोल्स आपले डिफाईन्ड पाहिजेत आणि इन्व्हेस्टमेंट टेन्युअर किती आहे हे महत्त्वाचं आहे. ओके. आणि म्युच्युअल फंड किंवा SIP याबद्दल माहिती घ्यायची असेल किंवा सुरुवात कशी करायची, कारण की बऱ्याच गृहिणींना याबद्दल माहिती नसतात. हे शब्द कानावर पडलेले असतात पण त्याच्याबद्दल डिटेल माहीत नसतात. इव्हन कुठल्या फंडमध्ये गुंतवायचे पैसे ह्याच्याबद्दलही क्लॅरिटी नसते. टू स्टार्ट विथ किती पैशांपासून आपण SIP करू शकतो? काय असे कॉमन काही फंड्स आहेत का की जे तुम्ही जास्त माहिती नसेल तरी तुम्ही तिथे सेफली पैसे गुंतवू शकता? जेव्हा आपण मार्केट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट्सबद्दल किंवा SIPsबद्दल बोलतोय तर याची माहिती कशी घ्यायची हा आपण जर बघितलं तर आत्ता खूप चांगली गोष्ट आहे की इंटरनेट आपल्या अगदी मोबाईलमध्ये आपल्या हातातच असतो. त्यामुळे मोबाईलचा अनेक उपयोग जे आहेत त्यातला हा एक आहे की आपण योग्य ती माहिती त्यातून घेऊ शकतो. पण ती माहिती असते ती आपल्यासाठी दिलेला सल्ला नसतो, ह्यात गल्लत करू नये. त्यामुळे एक म्युच्युअल फंड म्हणजे काय, त्याचे बेसिक्स, त्याचे प्रोज कॉन्स हे सगळं आपल्याला वाचून समजू शकतं. जर तो अभ्यास करण्याची किंवा तयारी असेल, काही पुस्तकंही आहेत चांगली ती आपण वाचू शकतो, ब्लॉग्स आहेत. त्यातून समजलं की जोपर्यंत आपण म्हणतो की पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येत नाही, त्यामुळे सुरुवात केलेली प्रॅक्टिकली केव्हाही चांगली. अगदी 500 रुपयांपासून सुद्धा SIP सुरू करू शकतो. 500 एवढ्यासाठीच म्हणते, अगदी 100 रुपयांची पण असते, पण त्यातून आपल्याला एक सायझेबल एक कॉर्पस आपण दर महिन्याला बचत करू शकतो किंवा इन्व्हेस्ट करू शकतो आणि त्याने सुरुवात करायची आणि मग हळूहळू त्याचे रिटर्न्स, त्याचे अपडाऊन्स आपण ते बघू शकतो की कशा प्रकारे ते चालू आहे. त्यातून आपलं रिस्क प्रोफायलिंग आपल्याला कळतं आणि प्युअर इक्विटी किंवा जे खूप रिस्की फंड्स आहेत त्याकडे न जाता सुरुवात आपण इंडेक्स फंड्सनी करू शकतो, जे इक्विटी प्रकारामध्ये येतात. म्हणजे जे आपले निफ्टी आणि सेन्सेक्स हे 2 बेंचमार्क इंडेक्स आहेत शेअर मार्केटचे, त्यांना ते फॉलो करतात, पॅसिव्हली इन्व्हेस्ट होतात. त्यामुळे मार्केट काय आहे हे सुरुवातीला समजून घ्यायचं असेल तर सुरुवात त्याने आपण करू शकतो, जर इक्विटी प्रकार निवडायचा असेल तर. आणि इक्विटी प्रकार कोणी निवडावा, म्हणजे त्याचं काही क्रायटेरिया आपल्याला काही सांगता येईल का? क्रायटेरिया हा आपला गोल्स असतात. ओके. म्हणजे आपले गोल्स जर लॉंग टर्म असतील, म्हणजे आपण मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा खर्चांबद्दल बोललो तर मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी समजा इंजिनिअरिंग करायचं आहे, तर 10-15 वर्ष किमान हातात आहेत, तर इक्विटी प्रकारातली SIP आपण करू शकतो. मग अगदीच काही सुरुवातच आहे तर इंडेक्स किंवा लार्ज कॅप फंड्समधून आपण सुरुवात करू शकतो. फक्त त्या फंडची माहिती हे सगळं वाचून घेणं, समजून घेणं हे खूप अगदी क्रमप्राप्त आहे ते. आणि गोल्स, आपले रिस्क प्रोफायलिंग आणि इन्व्हेस्टमेंट टेन्युअर हे 3 बेसिक आहेत गोष्टी. त्यावर मग फंड कुठला आहे ते ठरतं. शॉर्ट टर्म गोल्ससाठी डेट म्युच्युअल फंड्स आपल्याला सुटेबल ठरू शकतात. ह्याच्यानंतर पुढे जात मला तुलना पण करायला आवडेल की FD असेल, RD असेल, SIP, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट या सगळ्यांमध्ये मुळात फरक काय आहे? कशा कशात गुंतवणूक केली पाहिजे, किती टक्के केली पाहिजे, याचा काही पर्सेंटेज आहेत का की ह्याच्यात एवढे हवे, ह्याच्यात एवढे हवे? आयडियली काय ह्याच्यात सगळ्यात फरक आहे?
सो असं सर्वसमावेशक पोर्टफोलिओ असलेला चांगला, पण तो प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. कारण आपली गोल्स वेगळी आहेत, आपल्याला आपलं जे नॉलेज किंवा आपली कम्फर्ट लेवल आहे प्रत्येक ऑप्शनमधली ती वेगवेगळी आहे. त्यानुसार आपला पोर्टफोलिओ बदलत राहतो. FD-RD सारख्या गुंतवणुका या मार्केट लिंक्ड नाही आहेत. त्यामुळे माहिती असतं की या टेन्युअरसाठी आपण इन्व्हेस्ट करतो, इतके रेट ऑफ रिटर्न्स मिळणार आहेत आपल्याला आणि इतकी अमाऊंट आपण इन्व्हेस्ट करणार आहोत या तारखेला. त्यामुळे माहिती असतं किती आपण इन्व्हेस्ट करणार आहोत आणि किती परत मिळणार आहेत. जेव्हा आपण म्युच्युअल फंड्स म्हणतो आणि शेअर मार्केट म्हणतो, तर शेअर मार्केट म्हणजे स्टॉक्स असतात, इंडिव्हिज्युअल एखाद्या कंपनीचा स्टॉक आपण विकत घेतो. पण शेअर मार्केटमध्ये डिरेक्ट गुंतवणूक करताना आपल्याला त्याची पूर्ण माहिती पाहिजे, आपला तेवढा अभ्यास पाहिजे आणि वेळ देण्याची तयारी पाहिजे. जर हे आपल्याला जमत नसेल तर म्युच्युअल फंड्समध्ये आपण सुरुवात करू शकतो, ज्या मार्केट लिंक्ड इन्व्हेस्टमेंट्स आहेत. म्युच्युअल फंड स्कीम ही एक पोर्टफोलिओ असतो, ज्यामध्ये काही स्टॉक्स असतात, ते अल्टिमेटली आपण इन्व्हेस्ट करतो शेअर मार्केटमध्येच. पण प्रत्येक स्कीमच्या प्रकारानुसार, ऑब्जेक्टिव्हनुसार तो पोर्टफोलिओ बनतो आणि मग आपण SIP करतो. SIP म्हणजे दर महिन्याला ठरलेल्या दिवशी आपण एक अमाऊंट त्यामध्ये गुंतवतो. ती काही काळासाठी गुंतवतो आपल्या उद्दिष्टांनुसार, पण ती खूपच लिक्विड असते. आपल्याला वाटलं तर आपण बंद करू शकतो, वाढवू शकतो किंवा कमीही करू शकतो. शक्यतो वाढवलेली चांगली. आणि जर लॉंग टर्मसाठी माहिती आहे की 10-15 वर्षांसाठीच आपण गुंतवणार आहोत, तर ती शक्यतो ब्रेक करू नये. त्याचा रिव्ह्यू मात्र नक्की घेत राहावा आणि जर आवश्यक बदल असतील तर ते जरूर करत जावे. म्हणजे SIP तुम्ही मध्येच तुमचं टेन्युअर संपायच्या अगोदर तुम्ही जर का ब्रेक केली तर त्याचे काही वेगळे तोटे असतात किंवा काही ते असे असू शकतात की पोटेन्शियल रिटर्न्स आपण जे फ्युचरमध्ये आहेत ते आपण कदाचित गमावू शकतो. कारण होतं काय, सायकोलॉजिकली समजा मार्केट डाऊन आहे आणि मग SIPsमधून काही रिटर्न्सच मिळत नाही आहेत आणि जे न्यू इन्व्हेस्टर्स आहेत मग त्यांना वाटतं की इतके पैसे गुंतवूनसुद्धा आपल्याला हातात काही येत नाही आहे. सो जर न समजता गुंतवणूक केली तर असं होऊ शकतं. त्यामुळे जर योग्य प्रकारे गुंतवणूक केली, ती पूर्ण वेळ चालू ठेवली, रेग्युलर रिव्ह्यू घेत राहिला, तर त्याच्यातून जे सुटेबल रिटर्न्स आहेत, आपल्याला गोल्स जी अचीव करायची ती होऊ शकतात. पण जर मध्येच बंद केलं तर ती गुंतवणुकीची सवयसुद्धा कुठेतरी आपली ब्रेक होते, डिस्टर्ब होते आणि पुढचे जे रिटर्न्स मिळू शकतात. कारण मार्केट सायकल्स अपडाऊन होत राहतात. त्यामुळे पेशन्स महत्त्वाचे आहेत. या काळातून जर आपण तरलो तर पुढे आपल्याला चांगले जेव्हा मार्केट अप जाईल तेव्हा रिटर्न्सही मिळू शकतात. पण म्हणून शिस्तबद्ध पद्धतीने ती सुरू ठेवलेली चांगली आणि रिव्ह्यू महत्त्वाचा. म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट असेल, SIP करायची असेल, अनेक पॉप्युलर प्लॅटफॉर्मसुद्धा आपल्याला दिसतात, वेगवेगळी ॲप्स दिसतात. खरा योग्य पद्धतीने कुठलं ॲप यातलं सेफ आहे का? कशी इन्व्हेस्टमेंट करायची? कोणाकडे जायचं? सो आता डिरेक्टली आपण इन्व्हेस्ट करू शकतो किंवा रेग्युलर प्लॅन्समध्ये. जर समजा आपण म्युच्युअल फंड्सबद्दल आत्ता बोलतोय तर डिरेक्ट प्लॅन्स म्हणजे त्यात काही प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे आपण डिरेक्टली म्युच्युअल फंड्स प्रोव्हायडर्स किंवा AMCs असतात, असेट मॅनेजमेंट कंपनीज, त्यांच्याकडेच आपण डिरेक्टली इन्व्हेस्ट करतो. कोणी मिडलमन किंवा डिस्ट्रीब्युटर्समध्ये नसतात. जर मी तेवढी टेक सॅव्ही आहे किंवा मला सुरुवात करायची, आय कॅन हँडल माय इन्व्हेस्टमेंट्स, मग तिथून आपण डिरेक्ट प्लॅन्सने जरूर सुरू करावी. पण रेग्युलर प्लॅनसुद्धा आहेत जे डिस्ट्रीब्युटर्स असतात, ते फॅसिलिटेट करतात इन्व्हेस्टमेंट्स. त्यांच्या थ्रू आपण AMCsकडे, त्याच म्युच्युअल फंडकडे इन्व्हेस्ट करतो. त्यामुळे थ्रू डिस्ट्रीब्युटर आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्या पोर्टफोलिओमध्ये रेग्युलर असा शब्द येतो त्या फंडच्या पुढे. जेव्हा आपण डिरेक्टली करतो तेव्हा डिरेक्ट असा शब्द. या एपिसोडच्या मी शेवटच्या टप्प्याकडे येते. ह्याच्यामध्ये मला असं जाणून घ्यायचं आहे की गृहिणींनी स्वतःसाठी स्वतःचे असे पैसे ठेवणं का गरजेचं आहेत आणि का ठेवायला हवेत? पहिली गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स येतो त्याने की काही ना काहीतरी बचत केलेली आहे, आपल्याकडे एवढी पुंजी जमा आहे. कारण स्त्रियांच्याच आयुष्यात अनेक उतारचढाव येत असतात. फॅमिलीमधले उतारचढाव आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले सुद्धा उतारचढाव येत असतात. कुठल्याही अनपेक्षित प्रसंगी त्यांच्याकडे एक पुंजी असेल तर ती त्यांना एक वेगळा कॉन्फिडन्स देते, निर्णय क्षमता वाढवते, हा दुसरा फायदा आहे. आणि फिनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्यसुद्धा काही प्रमाणात अनुभवता येतं की एखाद्या गोष्टीसाठी खर्च करायचा आहे किंवा स्वतःसाठी काही खर्च करायचा आहे तर आपल्याच बचतीतले पैसे त्यासाठी उपयोगाला येऊ शकतात आणि त्यातून आपण काहीतरी चांगलं निर्माण करू शकतो. घरातल्या आर्थिक निर्णयांमध्ये महिलांनी का सहभाग घेतला पाहिजे? का मॅटर करतो महिलांचा सहभाग? मॅटर यासाठी करतो कारण घरातली स्त्री कुटुंबाला सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे ओळखते. आणि आपण जेव्हा खर्च किंवा पैसे म्हणतो तेव्हा किंवा आर्थिक नियोजन म्हणतो तेव्हा फक्त कॅल्क्युलेशन्स येत नाहीत. घरातल्या प्रत्येकाची मनी पर्सनॅलिटी वेगळी आहे. जर समजा वडिलांना खर्च करणं आवडत असेल
तर आईला नसेल आवडत. आपल्या भावंडांमध्ये सुद्धा आपला पैशांबद्दलचा दृष्टिकोन वेगळा आहे हे सहज कळून येतं. आणि ती स्त्री जाणते की नेमकं कशा प्रकारे आर्थिक गणित कोणाकडून कशा प्रकारे चांगल्या प्रकारे गुंतवता येऊ शकतात पैसे, घडी कशी बसवता येऊ शकते. त्यामुळे ते ओळखून सल्ले देण्याची क्षमता फक्त स्त्रीमध्ये असते. त्यामुळे त्यांचा सहभाग महत्त्वाचा. जॉईंट फॅमिली स्ट्रक्चरमध्ये नेहमी हे होतंच असं नाही. पण जरी निर्णय घेणारी व्यक्ती वेगळी असेल तरी त्यांचं मत जरूर विचारावं. कदाचित काहीतरी खूप चांगले पर्स्पेक्टिव्स त्या व्यक्तीला नक्की मिळू शकतात. इंटरेस्टिंग. महिलांना स्वतःचा पोर्टफोलिओ जेव्हा तयार करायची इच्छा असते, हातात थोडे पैसे साठत असतात, FD RD सारखे पर्याय असतात, सोन्यामध्ये पण महिलांचा जीव अडकलेला असतो, सोनंही घ्यायची खूप इच्छा असते. या सगळ्यामध्ये विभाजन करायचं असेल तर ढोबळमानाने एक साधारण कसा पोर्टफोलिओ असला पाहिजे, किती टक्के कुठे गुंतवले पाहिजेत? सो मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपले सगळ्यांचं पोर्टफोलिओ वेगवेगळा असावा, कारण आपल्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत, आपली रिस्क ॲपेटाईट वेगळी आहे. पण अगदी ढोबळमानाने सांगायचं झालं तर किमान 20 to 30% पैसे अशा ठिकाणी हवे जे पटकन आपण काढून घेऊ शकतो. म्हणजे अगदी लिक्विड इन्व्हेस्टमेंट्स, जसं की FD असतील किंवा डेट लिक्विड फंड्स असतील, की जिथून कुठल्याही इमर्जन्सीसाठी आपण पैसे ते काढून घेऊ शकतो. नंतर आपली जी लॉंग टर्म गोल्स आहेत त्यासाठीचा एक पोर्टफोलिओ तयार करायला हवा. मग तो योग्य प्रकारे थ्रू SIPs करू शकतो. त्याचा एक लार्ज पोर्शन असेल अप टू 50 to 60%. आणि मग उरलेला जो पोर्शन आहे त्यामध्ये मग असेट्स म्हणजे गोल्ड म्हणा किंवा सिल्वर म्हणा, अशा प्रकारच्या ज्या असेट बेस्ड इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या करू शकतात. फक्त हे करताना आपली नेहमी मी म्हणते तसं आपली उद्दिष्ट नक्की माहिती पाहिजेत. ते स्वतःशीच एकदा संवाद साधून प्रत्येक महिलेने करायला हवीत की नेमकं पुढे काय करायचं आहे या पैशांचं. तर नाहीतर मग उगाच कुठल्या तरी एकाच असेट क्लासमध्ये जास्त गुंतवणूक होत जाते, जिचा आपल्याला पुढे नंतर फायदा होतोच असं नाही. त्यामुळे योग्य अलोकेशन चांगलं, त्यामुळे रिस्क स्प्रेड होते, आपली डायव्हर्सिफिकेशनसुद्धा होतं आणि प्रत्येक मार्केटमधले उतार चढाव असतात. त्यामध्ये आपल्या पोर्टफोलिओचा एक कॉमन जो रिटर्न आहे, कॉन्सॉलिडेटेड रिटर्न आपल्याला योग्य प्रकारे मिळू शकतो. ह्याच्यामध्ये अशा काही स्कीम्स आहेत का की ज्या महिलांसाठीच आहेत? अर्बन असेल, रूरल असेल, या दोन्ही भागातल्या महिलांसाठी काही स्पेशल इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा बचतीसाठी काही स्कीम्स आहेत का की ज्याचा फायदा महिलांना होऊ शकतो? आता सुकन्या समृद्धी योजना ही मुलींसाठी आहे. त्यामुळे जर गर्ल चाइल्ड म्हणजे कोणाला मुलगी असेल तर डेफिनेटली त्यांच्यासाठी ते गुंतवू शकतात. 21व्या वर्षी त्या मुलीच्या वयाच्या मॅच्युरिटी असते, 15 वर्ष गुंतवणूक होते आणि त्या मुलीच्या हायर एज्युकेशनसाठी किंवा लग्नासाठी ते पैसे उपयोगी येऊ शकतात. आणि बाकी ह्या सगळ्याच गुंतवणुकी महिलांसाठी सुद्धा आहेत. त्यामुळे फक्त आपण कोणी वेगळे नाही आहोत, त्यामुळे म्हणजे मी कमवत नाही किंवा मला बचत करते मी पण अगदी कमी अमाऊंटची आहे म्हणून गोल्स नाही बनवायची असं नाही करायचं. आपली गोल सेटिंग महत्त्वाची आहे, आपोआप आपल्याला मार्ग मिळतो. त्यामुळे अकॉर्डिंगली या सगळ्याच ऑप्शन्समध्ये थोडे थोडे इन्व्हेस्ट केलेले चांगले. पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड असावा आणि इन्व्हेस्ट करण्यापूर्वी आपण नेमके कुठे इन्व्हेस्ट करतोय ह्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय अजिबात इन्व्हेस्ट करू नये. शेवटचे 2 प्रश्न घेते मी. गृहिणीला मोस्टली ती कमावती नसल्यामुळे नवऱ्यावरती किंवा इतर घरातल्या कमावत्या व्यक्तींवरती अवलंबून राहावं लागतं. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या नवऱ्याच्या फायनान्सबद्दलच्या किंवा त्या नवऱ्याने काय प्लॅनिंग केलेलं आहे किंवा काय केलं पाहिजे या माहिती पाहिजे गृहिणीला? आपण आधीच बोललो की आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक निर्णय घरातली कोणती तरी दुसरी व्यक्ती घेत असते आणि गृहिणी असतात. त्यांना त्याची पूर्ण माहिती किंवा त्यांचा सहभाग असतो असं नाही. पण प्रत्येक गृहिणीला आणि घरातल्या इतर व्यक्तींचं ज्या घरातले आर्थिक व्यवहार सांभाळत आहेत त्यांचं हे कर्तव्य आहे की घरातल्या गृहिणींना त्यांनी काही गोष्टींची माहिती करून दिली पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात येतं ती म्हणजे आपल्या हजबंडची बँक अकाउंट्स कुठे आहेत, त्यामध्ये नॉमिनेशन्स काय आहेत. हल्ली ऑनलाईन व्यवहार चालतात, त्यामुळे त्याचे ऑनलाईन लॉग इन ID पासवर्ड्स त्याची एक योग्य प्रकारे नोंद, ते वेळोवेळी अपडेट करणं. त्यामुळे बरेचदा काय होतं, अकाउंटमध्ये पैसा आहे पण तो किती आहे, अडीअडचणीच्या काळात तो खर्च करता येतोय का हेही त्या गृहिणीला माहीत नसतं. जॉईंट अकाउंट असणं यावेळेला फायदेशीर ठरतं. त्यामुळे काही खर्चांचे पैसे तिथे असू शकतात. हे अडीअडचणीच्या काळाला किंवा अनपेक्षित प्रसंगी त्यांना हे उपयोगी ठरू शकतं. नंतर येतात ते इन्शुरन्स डिटेल्स. प्रत्येक गृहिणीला हेल्थ इन्शुरन्स हा महत्त्वाचा आहेच. त्यामुळे फॅमिली फ्लोटर इन्शुरन्स हजबंडने त्यांच्या कुटुंबासाठी घेतला पाहिजे. तो कोणाकडे आहे, तो किती रुपयांचा आहे, जर क्लेम करायची मिळाली तर कशा प्रकारे करायची, ती प्रोसेस काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. टर्म इन्शुरन्स हा घरातल्या कमावत्या व्यक्तीचा असलाच पाहिजे. त्याचीही माहिती, त्याच्यामध्ये नॉमिनेशन त्या गृहिणीचं असणं महत्त्वाचं आहे.
आणि इतर सगळे व्यवहार. आणि त्यात महत्त्वाचं येतं गुंतवणुकी आणि कर्ज. गुंतवणुकी कुठे कुठे केलेल्या आहेत, त्या कोणा थ्रू जर केल्या असतील तर त्यासाठी संपर्कासाठीचा नंबर कोणता आहे, किंवा आणि महत्त्वाचं येतं ते कर्ज. कारण अनेक बिझनेस फॅमिलीजमध्ये आणि आपल्या नॉर्मल फॅमिलीजमध्ये सुद्धा कर्ज ही आपल्याला घ्यावीच लागतात कुठल्या तरी गोष्टींसाठी. सो ती कर्ज किती आहेत, त्याची EMIs किती आहेत, किती वर्षांसाठी अजून ते कर्ज फेडणं बाकी आहे. सो ह्या सगळे व्यवहार जे आहेत त्याचा एक योग्य प्रकारचा रेकॉर्ड प्रत्येक घरामध्ये असला पाहिजे आणि त्याची संपूर्ण माहिती त्या गृहिणीला असली पाहिजे, जेणेकरून कुठल्याही अनपेक्षित प्रसंगाला तोंड द्यायला ती आर्थिकदृष्ट्या खंबीर राहू शकते. ओके. शेवटच्या प्रश्नाकडे येते मी. आर्थिक गोष्टी कोणत्या महिलेला माहिती असल्या पाहिजेत किंवा काय टिप्स द्याल तुम्ही की सेव्हिंग करायला, इन्व्हेस्टमेंट करायला या गोष्टी, या टिप्स माहिती पाहिजेत महिलांना? नॉलेज महत्त्वाचं आहे. ओके. पण मग अशीच बोललो की आता खूपच सिम्पल आहे गोष्टी समजून घेणं, पण त्या योग्य प्रकारे समजून घ्याव्यात. त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी थेट संपर्क साधून किंवा त्या ओळखीतल्या अशा व्यक्तीशी जी ती व्यक्ती आर्थिक व्यवहारांविषयी थोडंफार जास्त जाणते त्यांच्याशी जरूर संवाद साधावेत. भिशीबद्दल आपण बोललो, तिथे सुद्धा जिथे स्त्रिया एकत्र येतात तिथे सुद्धा आर्थिक व्यवहारांविषयी किंवा आर्थिक बाबींविषयी जरूर नॉलेज शेअरिंग व्हावं. त्यामुळे नॉलेज हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि मग ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन. कारण सुरुवात करावी. जर 500 रुपये महिन्याची बचत आहे तर RD करून बघितलं, उदाहरणार्थ RD मॅच्युअर होतं आहे, कसे व्यवहार चालतात आपल्याला कळले, एक स्टेप पुढे जाऊन SIP त्याच 500 रुपयांची सुरू केली, मग कळतं की कसे पद्धतीने पैसे अपडाऊन होत आहेत. तो एक कॉन्फिडन्स किंवा एक क्लॅरिटी येते आणि ते नॉलेज ॲप्लिकेबल ठरतं तिथे. तर नॉलेजसुद्धा महत्त्वाचं आहे आणि प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनसुद्धा महत्त्वाचं आहे. खूप छान ही माहिती डिकोड केली मॅडम, त्यामुळे खूप खूप आभार तुमचे. इथेच थांबूया या भागामध्ये. तुम्हालाही काही प्रश्न असतील, महिलांना काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही कशाबद्दल माहिती समजत नसेल, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आमच्यापर्यंत तुमचे वेगवेगळे अनुभव पोचवा, कमेंट्स करा आणि अशाच इंटरेस्टिंग कॉन्टेंटसाठी पाहत राहा थिंक TV. धन्यवाद.